जवळ काय अरे माधव अरे अरे नाही आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढतो, विधानसभा लढतो, सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे हा निर्णय झाला. ते सगळ्यांना मान्य करावं लागतं. ही आता फक्त चर्चा आहे. चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते सोडवतील ना हा विषय. हे जे काही कोडं असेल तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी ते नेते बसून ठरवतील. व्हेरी गुड. मुहूर्त आजचा मुहूर्त आहे. अहो आमदार असल्यावर यावंच लागणार. पण आपण 7चे 7 दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना. आपल्यावर जबाबदारी आहे. MLC हे वरचा हाऊस आहे. सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात. तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे. त्या हाऊस मधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून, सन्माननीय उद्धवजी तिकडे 7चे 7 दिवस किंवा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे. ते मेहरबानी नाही. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा ही 193 होणार आहे. 293 जवळपास 31,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे. याबाबत सत्ताधारी तर आहेतच, मात्र विरोधक देखील तितके आक्रमक आहेत. बघा आजचा जो 293चा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्या म्हणून जे 31,000 कोटीचा पॅकेज आहे. आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे. कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय भाषणामध्ये मी मांडणार आहे. आणि ते लवकर आता KYC सुरू आहे. जसं कोकणाचं मी सांगू शकतो KYC हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल. लवकरात लवकर मिळावी आमचंही तेच प्रयत्न आहे. KYCच्या नावाखाली वेळ काढूपणा झाला नाही हो. काय काय हा बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा. बघा मुंबई गोवा महामार्ग हा NHAI कडे विषय आहे. स्टेट PWD फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे. आता एकच मला वाटतं काहीतरी 70-80 किलोमीटरचा पॅच राहिला आहे. सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे. अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून. आणि जो काय पॅच शिल्लक राहिला आहे तो NHAI करायचा आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी करायचा आहे. PWD राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं. निधी देण्याचं काम स्टेट PWD करत नाही. NHAI जे काही पेंडिंग बिल आहे ती द्यावी. लवकरात लवकर ते पूर्ण होणार. 100% त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदार ब्लॅकलिस्टच केले पाहिजे. काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे. नाही तर हे काही सुधारणार नाही. धन्यवाद.